नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. आपण पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल. मित्रांनो, या वर्षीचं जे दुष्काळाचं अनुदान आहे त्याचबरोबर जे काही अतिवृष्टीचं अनुदान आहे शेतकऱ्यांना ई-केवायसीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ई-केवायसीच्या माध्यमातून केल्यामुळे जी काही रक्कम आहे ती कोणत्या बँकेमध्ये गेलेली आहे हे बहुतांश शेतकऱ्यांना समजलेले नाही, त्यांना माहिती होत नाही. त्याचबरोबर रोजगार हमीची जी काही मजुरी आहे, त्याचबरोबर या वर्षीचं जी पीक विमा आहे त्या आधार सीडिंग प्रमाणेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, पीएम किसान असू द्या किंवा नमो शेतकरी अनुदान असू द्या, हे देखील जी काही पेमेंट आहेत म्हणजेच जे काही शासकीय जी पेमेंट सिस्टीम आहे ती आता आधार बेसिसवर टाकण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्की लक्षात येत नाहीये की आपण खाते क्रमांक 1 दिलेला आहे आणि ही जी रक्कम आहे ती दुसऱ्या बँकेमध्ये जात आहे. तर मित्रांनो, बहुतांश शेतकऱ्यांना लक्षात येत नाही की आपल्या आधारला कोणती बँक लिंक आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्या आधारला कोणती बँक लिंक आहे ती कशी चेक करायची. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. मित्रांनो, ही प्रोसेस करण्यासाठी आपल्याला आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. चला तर जाऊया आपल्या व्हिडिओवरती. आपल्याला गुगल क्रोम वरती जायचं आहे आणि आधारची वेबसाईट UIDAI असं टाकायचं आहे. टाकल्यानंतर आपल्याला जी पहिली वेबसाईट येईल ती वेबसाईट आपल्याला ओपन करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला जी भाषा कम्फर्टेबल आहे ती भाषा आपण निवडायची आहे. भाषा निवडल्यानंतर आपल्याला आधारची वेबसाईट ओपन होईल. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामधलं कोणतेही एक पर्याय निवडायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला लॉग इनचा एक पर्याय दिसेल, इथे लॉग इन करा. आपल्याला आधार क्रमांकाशी मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP येईल. इथे आपल्याला आपला जो आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांक टाकून घेतल्यानंतर शेजारी दिसतो ते कॅप्चा कोड देखील आपल्या इथे टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर लॉग इन विथ OTP याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती 6 अंकी OTP येईल, तो OTP इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घेतल्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला इतके पर्याय दिसतील. या पर्यायापैकी बँक सीडिंग स्टेटस या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही, इथे महाराष्ट्र ग्रामीण बँकला हे खाते क्रमांक सीड आहे. ज्यांचे आधार इथे सीडिंग दाखवतं त्यांचं अनुदान, पीक विमा तसेच PM किसान ही सर्व रक्कम इथे जमा होतं. आणि ज्यांचे आधार सीडिंग इथे नसेल तर इथे नो आधार सीडिंग असं दाखवेल. ज्यांचा आधार सीडिंग नाही त्यांची कोणतीही रक्कम तुम्हाला इथे मिळणार नाही. तर मित्रांनो, आपल्या आधारला बँक सीड आहे का नाही ते अशा पद्धतीनं पाहू शकता. व्हिडिओ कसा वाटला ते देखील नक्की कळवा.